नमस्कार. कशा आहात? छान छान. नेहमी नेहमी काळजी घेताय. शाबास. तुम्ही सगळ्यांनी मशीन लावले. मशीनमधून आवाज येतो आहे. छान. शाबास. नेहमी नेहमी मशीन लावायचे. तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक, वही, पेन्सिल, रबर आहे. छान. काल आपण 6वी इतिहास धडा 3 त्याचा पहिला भाग शिकलो. आज दुसरा भाग शिकूया. त्याच्यापूर्वी थोडंसं सराव. काल आपण काय काय शिकलो, काय काय थोडं बोलायचं. तुम्ही सुद्धा पुस्तकं बघून बोलले तरी चालेल. हडप्पा या ठिकाणी खोदकाम कधी, वर्ष कधी झाले? 1921 या वर्षी. बरोबर. खोदकाम त्याला दुसरं नाव काय? उत्खनन. छान. तिथं उत्खननात काय मिळाले? गावांचे अवशेष, रस्ते, भांडी, अजून काय? पाणी, घरातील पाणी असं बाहेर जायची, लांबपर्यंत जायची व्यवस्था. अजून मेलेल्या माणसाला असं जमिनीच्या आत असं पुरण्याची व्यवस्था. असं वेगवेगळं आपण बघितलं. त्याच्याच आता पुढे आपण आज बघू. काय? हडप्पा येथील घरे व नगररचना. शहराची कधी शहराची रचना कसे होते? काय? घरे कसे होती? आणि दुसरं शहराची रचना कसे होते ते आपण बघणार आहोत. हडप्पा येथील घरे मोठी होती. हडप्पा येथील घरे कशी होती? लहान होती, मोठी, खूप असं मोठी होती. हडप्पा येथील घरे खूप मोठी होती. अजून ती बांधण्यासाठी विटा आणि दगडाचा उपयोग केला होता. तुम्हाला प्रश्न विचारला, हडप्पा येथील घरे कशी होती? लहान, मोठी? बरोबर, मोठी होती. दुसरं, हडप्पा येथील घरे बांधकाम कशाने केलं होतं? विटा आणि दगड. छान. आता पुढे. घराच्या आवारात म्हणजे काय? घराजवळच्या जागेत, घराच्या आवारात विहीर, पाण्याची विहीर. अजून स्नानगृह, आंघोळ करण्याची जागा. स्नानगृह म्हणजे काय? आंघोळ करण्याची जागा म्हणजे बाथरूम इत्यादी असे. हडप्पा येथील घराजवळच्या आवारात काय असे? पहिलं पाण्याची विहीर, दुसरं अंघोळ करण्याची जागा, त्याला नाव काय? बाथरूम, स्नानगृह असे.
समजतंय? पुढे चित्रात बघायचं. पुढे सांडपाणी म्हणजे काय? बाथरूम मधील खराब पाणी, अंघोळ केलेले भांडी घासलेले कपडे धुतलेले ते पाणी वाहून नेण्यासाठी, लांबपर्यंत असं नेण्यासाठी, दूर नेण्यासाठी मातीचे पाईप, आता प्लास्टिकचे पाईप त्याच्या सारखेच, तेव्हा मातीचे असं बनवलेले पाईप पाणी त्याच्यातून आतमध्ये जायचं. त्याला नाव काय? पन्हाळ. नाव काय? पन्हाळ. पन्हाळ म्हणजे काय? मातीचे पाईप असत. पन्हाळ असत. गटारे उघडी नसत. आणि जे पाणी असं सांडपाणी खराब पाणी असं वाहून नेण्यासाठी, लांबपर्यंत नेण्यासाठी जे असं पाण्याचे गटारे असतात ते असं उघडी नाही, बंद असायची. असं बंद पाणी असं बंद असायची. अजून रस्ते, गटारे ते असं बंद असायचे. आणि दुसरं रस्ते, काळा रस्ते कशाचे? सरळ. कसे असायचे? सरळ. म्हणजे एका रेषेत असं जाणारे, असं इकडून असे नाही. रस्ते कसे असायचे? सरळ असायचे. आणि अजून रस्ते, काळा रस्ता असं लहान का रुंद, खूप मोठे. रस्ते असं खूप मोठे असायचे, असं मोठे, रुंद असं, जागा खूप, असं लहान नाही, मोठे रस्ते असं मोठे असायचे. समजतंय? आता सराव. हडप्पा येथील घरे कशी होती? दिसायला कशी होती? लहान, मोठी. हडप्पा येथील घरे कशी होती? मोठी होती. ती बांधण्यासाठी विटा आणि दगडांचा उपयोग केलेला. पुढे घराच्या आवारात काय असे? विहीर, पाण्याची विहीर असे. आणि दुसरं स्नानगृह, आंघोळ करण्याची जागा, बाथरूम असे. अजून सांडपाणी, जे खराब पाणी येते असं वाहून नेण्यासाठी लांबपर्यंत काय असे? पन्हाळ, मातीचे पाईप असत. आणि गटारे, पाण्याचे असं गटारे बंद असत. रस्ते कसे असत? सरळ, असं सरळ. आणि मोठे, लहान नाही, मोठे असं रस्ते असत. लहान नाही. समजलंय? छान. प्रश्नांची उत्तरे तुम्ही सराव करायचा, बघून सराव करायचा, लिहायचं, शब्द बोलायचे. समजलं?